नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल 2024 आहे। हे स्क्रीनवर जे महोदय दिसत आहे त्यांचं नाव आहे प्रोफेसर एम जगदीश कुमार। हे सध्याचे UGC युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग याचे अध्यक्ष आहेत। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी म्हणजे परवा दिवशीच माननीय प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीमध्ये त्यांनी UGCचे विविध अनाउन्समेंट केलेले आहे, पब्लिक अनाउन्समेंट केलेली आहेत त्यांनी, ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्या अगोदर आजच आपल्या चॅनलवर आपण एक 34 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे काही घंट्यापूर्वी। त्या व्हिडिओमध्ये आपण सध्या चालू असलेल्या YCMU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिट अपलोड करण्यासंबंधी स्टेप बाय स्टेप प्रोसेस कोणकोणते आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आपण। 34 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो। पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे, मी पूर्ण त्याच्यामध्ये काय माहिती सांगितलं तेवढं बघायचे, तुमचं काही वेळ वाया जाण्याने नुकसान होणार नाही ह्याची मी खात्री देतो। ह्याच्या अगोदर सुद्धा आपण YCMU ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता अपलोड करण्याकरता 2 व्हिडिओ बनवले आहे। एक व्हिडिओ बनवला होता 14 एप्रिल 2024 रोजी आणि दुसरा बनवला होता 16 एप्रिल 2024 रोजी। मग त्याच्यामध्ये काही पॉईंट सांगायचे राहिलेले होते, युनिव्हर्सिटीने त्याच्यात काही पॉईंट क्लिअर केलेल्या नव्हत्या आणि आपले थोडेसे पॉईंट काही क्लिअर नव्हते काही। तर मग जी ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची जी ऑफिशियल वेबसाईट सांगितलेली आहे युनिव्हर्सिटीनं asm.ycmu.org.in ह्या वेबसाईटवर मी गेला असताना मला एक PDF सापडली, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन और अपलोड प्रोसेस म्हणून एक PDF दिसली। मग त्या PDF मी डाउनलोड केली आणि ती वाचन केली। त्या PDFशी संबंधित ही 34 मिनिटाचा व्हिडिओ आहे। मग त्या PDFमध्ये जे 14 एप्रिल आणि 16 एप्रिलला जे पॉईंट राहिलेले होते ती ह्या PDFमध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे, सर्व शंकांचं समाधान करण्यात आलेलं आहे। तसेच 14 आणि 16 एप्रिलच्या जी व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खाली जे कमेंट केलेले होते आपल्या सबस्क्रायबरनी, कॅन्डिडेटनी, विद्यार्थ्यांनी की त्याला काय काय अडचणी येते, तर मी ती सगळे कमेंट वाचलेली आहेत आणि ती सगळे कमेंटची जी शंकेचं निरसन जे आहे आणि समाधान आहे मी ह्या 34 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। तर तुम्ही आजचा 34 मिनिटाचा व्हिडिओ ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन अपलोड YCMU नाशिक हा कंपल्सरी बघायचा आहे। बघून आपलं होम असाइनमेंट दिनांक 27 एप्रिल 2024 रात्री 11 वाजण्याच्या अगोदर सबमिट करायचं आहे। आणि त्याच्यात जे स्टेप आहेत सबमिट, पुन्हा नंतर अपलोडेड, पुन्हा व्हेरीफाईड, व्हॅल्यूड अशी जी आहे ती स्टेप आपले क्लिअर झालेत का नाही एक स्टेप बाय स्टेप चेक करत राहायचे, तुम्हाला दररोज चेक करत राहायचे, थोडक्यात दररोज चेक करायचे आहे। आणि रिजेक्शन वगैरे काही आलं तर दुबारा सुद्धा अपलोड करायचे आणि ते री अपलोड करण्याची तारीख सुद्धा 27 एप्रिल 2024 आहे। ठीक आहे, आता ह्या व्हिडिओकडे वळूया। तर आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे की PhDला प्रवेश घेण्यासाठी 4 वर्षाच्या अंडर ग्रॅज्युएट बॅचलर डिग्रीला परवानगी देण्यात आलेली आहे, हा विषय आहे। आता ती कसं, ही वाक्य अर्धवट आहे, ती कसं मी ते पुढे वाचून सांगतो, आधी इंग्रजीतून सांगतो पुन्हा मराठीतून। A significant shift has arrived in the academic landscape according to University Grants Commission UGC Chairman Jagdish Kumar. Students holding 4-year undergraduate degrees are now empowered to take a direct route towards their PhD aspirations by appearing for the National Eligibility Test (NET). This marks a departure from the traditional prerequisite of a master's degree for NET eligibility. Candidates aiming for a PhD with or without a junior research fellowship JRF must now exhibit exceptional academic performance with a minimum requirement of 75% marks or equivalent grades in their undergraduate studies. In a departure from the norm, this year's NET exam will transition to an offline mode, departing from the computer-based test format scheduled for June 16. This shift aims to accommodate the diverse academic ambitions of candidates irrespective of their undergraduate discipline. It's a paradigm shift, opening new doors for those passionate about pursuing doctoral studies. ठीक आहे, आता मराठीतून सांगतो।
प्रोफेसर एम जगदीश कुमार UGCचे अध्यक्ष चेअरमन यांनी काय सांगितलं, पहिलं काय होतं की तुम्ही म्हणजे आता ही माहिती येण्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी UGCनं काय केलेलं आहे की जर तुम्हाला PhDला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणं बंधनकारक केलेलं आहे. त्याच्या अगोदर काही वर्षापूर्वी गेल्या वर्षी जर एखादी युनिव्हर्सिटी तुम्हाला PhD करता प्रवेश घ्यायचा असेल, युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजमध्ये PhDला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रत्येक युनिव्हर्सिटी त्यांची एक पेट एक्झाम ठेवायची. ठीक आहे, पेट एक्झाम असायची, PET एक्झाम असायची, PhD एंट्रन्स टेस्ट असायची आणि त्या एंट्रन्स टेस्टमधच्या स्कोअरवर तुम्हाला PhDच्या प्रथम वर्षाला ॲडमिशन मिळायचं. पण काही दिवसापूर्वी UGCने काय म्हणलेलं आहे की भारतातल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला PhD करायचं असेल तर तुम्हाला NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, बंधनकारक केलेलं आहे. ठीक आहे, हे म्हणलं. मग तुम्हाला जर PhDला प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागायचं, पहिल्यांदा 3 वर्षाची बॅचलर डिग्री करावी लागायची, पुन्हा 2 वर्षाची मास्टर डिग्री करावी लागायची, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करावी लागायची आणि पुन्हा NET परीक्षेला बसावं लागायचं आणि NET उत्तीर्ण झाल्यानंतर PhDला प्रवेश मिळायचा. ठीक आहे. मग आता माननीय प्रोफेसर एम जगदीश कुमार काय सांगतात ह्या व्हिडिओमध्ये की आता एक ह्यांनी नवीन नियम आणलेला आहे की जी 4 वर्षाची जी डिग्री असणार आहे, नवीन डिग्री आहे, NEP 2020 पॅटर्ननुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्ननुसार जी नवीन अंडर ग्रॅज्युएट बॅचलर डिग्रीज चालू आहेत सध्या भारतामध्ये आणि आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत. ती सध्या जी चालू आहेत अंडर ग्रॅज्युएट बॅचलर डिग्रीज जी की NEP 2020 पॅटर्ननुसार त्या 4 वर्षाची डिग्री ज्या विद्यार्थ्यांनी 75% किंवा 75% जास्त टक्केवारीने जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत 4 वर्षाची डिग्री, त्यांना PG करायची आवश्यकता नाही, मास्टर डिग्री करायची आवश्यकता नाही, त्यांना डायरेक्ट NET परीक्षेला बसता येतं, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टला बसता येतं, त्या 4 वर्षाच्या डिग्रीवरच बसता येतं. आणि एक की त्यांना 4 वर्षाच्या त्यांच्या डिग्रीमध्ये जर वेगवेगळे विषय असतील, वेगवेगळे अंडर ग्रॅज्युएट डिग्रीमध्ये वेगवेगळे विषय असतात तर त्या कोणत्याही एका विषयाला सुद्धा तुम्हाला बसता येतं. ठीक आहे ना, कोणतेही अंडर ग्रॅज्युएट डिग्री 4 वर्षामध्ये जर जास्त सब्जेक्ट असतील तुमचे तर त्याच्यापैकी कोणत्याही एका विषयाला तुम्ही NETला बसता येतं, तुम्हाला NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टला बसता येतं आणि NET उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला PhDला प्रथम वर्षाला प्रवेश मिळतो. ह्याच्यामुळं काय होतं की जी 2 वर्ष लागतात मास्टर डिग्री करण्यासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करण्यासाठी, ते तुमचे वाचतात, ते काही गरज पडणार नाही तुम्हाला, ते 2 वर्ष कट होतात. 2 वर्ष तुमचा फायदा होतो, डायरेक्ट तुम्हाला नेट देता येते, नेट दिले उत्तीर्ण झालं की PhDला प्रवेश मिळतं. अगोदर कसं असायचं, ही नियम येण्याच्या अगोदर की BA 3 वर्ष किंवा BCom 3 वर्ष, BSc 3 वर्ष, BCA, BCS अशी जी 3 वर्षाची जी अंडर ग्रॅज्युएट किंवा बॅचलर डिग्री होती ती पास झाल्यानंतर तुम्हाला मास्टर डिग्री करायची, MA, MSc, MCS, MCA आणि ही 2 वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करून तुम्हाला NET परीक्षेला बसावं लागायचं आणि नंतर PhDला प्रवेश मिळायचा उत्तीर्ण झाल्यानंतर. तर ही तर प्रोसेस चालूच राहणार आहे. आणि एक ध्यानात ठेवायचं आहे, थोडं काही लोकांच्या विषयी संभ्रम आहे, हा नियम त्या नियमाला ओव्हरलॅप करणारा नव्हे, ती नियम जिथल्या तिथंच आहे आणि हा नियम अलग आहे, ध्यानात ठेवा. आतासुद्धा 3 वर्षाच्या डिग्री चालूच आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन PG डिग्री चालूच आहेत, ती बंद होणार नाही. 3 वर्षाची डिग्री बंद होणार नाही, 2 वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसुद्धा बंद होणार नाही. ती वेगळा मार्ग आहे आणि हा मार्ग वेगळा आहे. हा नवीन पॅटर्न आहे की नवीन जी 4 वर्षाची डिग्री बॅचलर डिग्री आलेली आहे त्या बॅचलरवाल्या डिग्रीवाल्यासुद्धा लोकांना NET परीक्षेला बसून PhDला जाता येईल. आणि जे जुने पद्धतीनं चालू आहेत वर्षानुवर्ष झालं, जी 3 वर्षाचे बॅचलर डिग्री केलेले आहेत, पुन्हा 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केलेली आहेत, त्यांनासुद्धा NET परीक्षेला बसून PhDला जाता येते. ही 2 मार्ग अलग अलग ध्यानात ठेवायचं.
ह्याचा मतलब ते 3 वर्षाचं BA BCom BSc बंद झालेलं नाही, होणार नाही. तर ही एक नवीन मार्ग काढलेला आहे त्यांनी, नवीन न्यू ऑपॉर्च्युनिटीज. ह्यांनी इथं म्हणलेलं आहे पॅराडाईम शिफ्ट ओपनिंग न्यू ड्युअर्स फॉर दोज पॅशनेट अबाउट परस्युइंग डॉक्टरल स्टडीज. ठीक आहे, ह्यांनी एक नवीन मार्ग काढलेला आहे की 4 वर्षाच्या डिग्रीला सुद्धा नवीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावं आणि त्यांचं डॉक्टरेट करण्यासाठीचं किंवा PhD करण्यासाठीचं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्यांना नेटला बसता येऊन नेट करून PhDला प्रवेश मिळावा. ठीक आहे, हा मधला मार्ग वगैरे नव्हं, हा सेपरेट मार्ग आहे. 4 वर्षाची डिग्री NET PhD, अगोदरचं 3 वर्षाची डिग्री, 2 वर्षाची PG NET PhD, ही 2 मार्ग अलग अलग आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याला ओव्हरलॅप करायची आवश्यकता नाही. तर एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर चांगला वाटलेला असेल तर लाईक करायला विसरू नका. जेवढं तुम्ही जास्त लाईक करसाल तेवढं व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो, प्रेरणा येते, मोटिवेशन मिळतं. ठीक आहे, टॉनिक मिळतं, बूस्टर डोस मिळतो, असं आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर बाजूला एक घंटीवर क्लिक करा. क्लिक करून इथं ऑप्शन येतात ऑल नोटिफिकेशन, ऑल म्हणून इथं ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल लगेच तात्काळ. तसेच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपले बहीण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, तसेच मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या. ही काय मधला मार्ग नाही, हा सेपरेट मार्ग आहे. 4 वर्षाची डिग्रीचा वेगळा आहे, तो 3 वर्षाची चालूच आहे. आजही चालू आहे, उद्याही चालू राहणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही. त्याच त्यांनी PG करायचं, नेटला NETला जायचं, PhDला जायचं. हे नवीन विद्यार्थ्यासाठी आहे किंवा ऑलरेडी भारत देशामध्ये ऑलरेडी 4 इयर्स अंडर ग्रॅज्युएट बॅचलर डिग्री चालू झालेली आहे, त्यांच्यासाठी आहे. चालू झाली आहे ऑलरेडी. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि सर्व विद्यापीठानं ती ॲक्सेप्ट केलेलं नाही, आणखी हळूहळू चालू होईल. आपल्या इथे चालू होईल, आपल्याकडं भारतामध्ये चालू झालेले आहे. त्यांचे एंट्रन्स एक्झाम वगैरे सगळं होत आहे ते. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग.